राजकीय घडामोडींकडे महायुती सरकारचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत एक मोठी अपडेट समोर येतेय। भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलाय। त्यावर आता काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे। अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट, मात्र शक्तीपीठ महामार्ग आता रद्द होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण अर्थातच ज्या अधिसूचना आधी काढण्यात आलेल्या होत्या भूसंपादनाच्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचा हा बहुआयामी आणि बहुमहत्वाकांक्षी असणारा हा प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून सर्व शक्तीपीठ महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून लोकांना तिथपर्यंत जाता यावं यासाठी जोडली जाणार असा हा संकल्प होता। मात्र सध्या तो बासनात गुंडाळावा लागतो की काय असं वाटतं। अधिक माहिती घेऊयात। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय या संदर्भातली आत्ताची महत्त्वाची अपडेट येते? भूसंपादनाची अधिसूचना रद्द झाली म्हणजेच रस्ता होणार नाहीये, कारण जमीन नसेल तर तुम्ही रस्ता करणार कुठे। आता याचे राजकीय परिणाम आपण बघू। श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, जसा समृद्धी महामार्ग बनला तसे 3 विभागांना जोडणारे हे असं रस्त्याचं जाळं असणार आहे की ज्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल असं ते म्हणाले होते। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मग अंतिमतः हा मार्ग गोव्यात जाणार होता। बरं, याची संरचना करत असताना 2 महत्वाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलेली होती। शक्तीपीठ याला का नाव दिलं होतं, तर विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या देवस्थानांना हा मार्ग जोडत जाणार होता। शक्यतो जिल्हा मुख्यालयांना हा मार्ग जोडून मग त्यातनं शेती असेल किंवा तत्सम पूरक उद्योग जे आता मुंबई, पुणे आणि नाशिक याच पट्ट्यामध्ये विकसित झालेले आहेत, तर त्यातनं हे उद्योग या भागातनं बाहेर जावेत आणि इथून पुढे महत्वाची विकासात्मक घडामोड ही या भागामध्ये व्हावी अशा पद्धतीची भूमिका होती। साधारणपणे 55,000 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट होता आणि हा प्रोजेक्ट आणल्यानंतर त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत पण झालेलं होतं। पण आता नंतर काय झालं की ह्या प्रकल्पासाठी जी भूसंपादनाची प्रक्रिया होती ती जशी सुरू झाली तेव्हा मावेजा आणि विशेषतः कोल्हापूर पट्ट्यामध्ये या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध सुरू झाला। विशेषतः भारतीय जनता पार्टीच्याच नेत्यांनी याच्यात पुढाकार घेतला। कालच शरद पवार हे बोलत असताना म्हणाले की आमचा भूसंपादनाच्या या प्रक्रियेला आणि या शक्तीपीठालाच विरोध आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे। त्यामुळं आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना हा प्रकल्प रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता। जो सोपा पर्याय होता तो त्यांनी निवडला आणि आता भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यासंदर्भातला रस्ते विकास महामंडळाचा प्रस्ताव हा मुख्यमंत्र्यांच्या टेबलवरती आहे आणि त्याच्यावरती सही कधीही होऊ शकते आणि म्हणून त्याला 2 पातळीवरती बघता येईल की एक, विकासाचा हा सगळ्यात महत्वाचा प्रकल्प रद्द झाला। दुसरा म्हणजे अशा पद्धतीचं भूसंपादन करत असताना ती पुरेशी काळजी घ्यायला हवी होती की भूसंपादन कशा पद्धतीनं व्हावं, ते न झाल्यामुळं राजकीय प्रक्रिया महत्वाची ठरली आणि विकासात्मक काम मागं पडलं असं दिसतं आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।